माझं नाव मतीन पटेल. सोशल युवा पुढार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज परत आपण ग्रामीण भागातील विषयाशी निगडीत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा विषय आहे हा म्हणजे ग्रामगीता. थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर ग्रामगीतेशी आपली ओळख. तर मित्रांनो, हे ग्रामगीता काय आहे, ग्राम म्हणजे काय, गाव म्हणजे काय, तर आपण सुरुवातीला गाव म्हणजे काय, गावातील रस्ते, गावातील लोकांचा पोशाख, साधी भोळी माणसं, नेमकं गाव कसं असतं, गावचं स्वरूप कसं असतं, हे आपण आपल्या छोट्याशा चित्रीकरणातून बघूया. तर मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या स्वावलंबी ग्राम निर्माण कलेमधून सांगण्याचा प्रयत्न करतात की गावची सज्जन माणसं, सुशिक्षित माणसं, विद्वान माणसं नोकरीसाठी किंवा उद्योगासाठी जे शहराकडे गेले त्यासाठी गावचा नुकसान झालं आणि गावच्या कलेचाही नुकसान झालं. ते कसं झालं हे आपण या ओळीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करू. हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे. आपुले ग्रामची करावे गोजिरे, शहराहुनी. हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले. दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले, गावा माझी. शहरी यंत्रादिके आली, गावाची उद्योगता मिली. कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी. शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी. कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी, तेही गेली. गावी उरली मुख्यतः शेती, ती कशी बशी चालविती विशेष बुद्धी. विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा ओघ दुसरीकडे. उत्तम शिक्षित सामर्थ्यवान, ते नोकरीसाठी फिरती बनवण. उद्योग धंदे वा शेती कोठून, होईल उन्नती गावाची. हे सर्व जरी लक्ष पुरविती, तरी छोटे छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वांचे पोषती. बेकार दिन कोणी नुरे. त्यातून ते असा प्रश्न करतात, गावातील जेही विद्वान, शिक्षित, हुशार मंडळी उद्योगासाठी, नोकरीसाठी ही शहराकडे गेली, तर गावची त्यामुळे शहरामध्ये यंत्र वाढले, त्यामुळे गावची जी आहे ती उद्योग कला, ती हस्तकला तीही गेली. कारण गावीच कच्चा माल, त्यावरी जगता येई खुशाल. तो गावी पक्का नोहे म्हणून हाल, गावाचे आमुचा. कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, की कोणीही ते उपाशी. त्यांच्या सुखाचे मुख्य साधन, सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान, शक्ती सामर्थ्य इकडे योजून. गावी वाढवावे स्वावलंबन, आळस झाडूनी सर्वांचा. जिकडे तिकडे स्वावलंबन प्रेम, घरोघरी चालावे काही काम. आपुले करूनी दुसऱ्यासी निष्काम, मदत करावी मानवांनी. घरी मुलाबाळासहित सुखी व्हावे, कष्ट करून या हाती उद्योगाचे साधन. मुखी रामनामाचे चिंतन, हाची धर्म आहे महान गावकरी लोकांचा. आपण गावचा माल आहे तसं बाजारात विकून येतो किंवा शहराकडे विकून येतो. तर त्याच मालाचा आपण कच्च्या मालाचा त्यावर काहीतरी प्रोसिजर करून आपण त्याला पक्का माल बनवू, त्याची कला आपण शिकून घेऊन गावात असे छोटे मोठे उद्योग तयार करू. जर उदाहरणार्थ आपण घेतलं तर आपण शेंगाचं लाकडी घाणावरती तेल काढून आपण शेंगा स्वतः उत्पादन करतो. जर तेच तेल आपण स्वतः लाकडी घाणा बसून जर तेल निर्माण करू, तर आपण कच्च्या मालाला पक्का माल करून ते आपण शहराला चांगल्या दामात विकू शकतो आणि त्यातून गावाला नफा होऊ शकतो. गावचा एक एक घटक बनवावा कलावंत सेवक, जो आपुले घर सुरेख करून गावा शोभती. कष्ट करणारे जीवन शोभा देते देवाप्रमाण. स्वतः स्वावलंबी होऊन सहकार्य करी जो गावाशी. जे व्यवसाय उद्योग गावात नसतील ते सुरू करावेत, त्याचे योग्य प्रशिक्षण घ्यावे, नवनवीन वस्तू निर्माण कराव्यात, त्या वस्तू गावी प्रत्येकाच्या घरी असाव्यात. अशाने उद्योगाला चालना मिळते आणि गावचे धन
गावातच राहून गावची शक्ती वाढते. तर मित्रांनो, हे ग्रामगीता ही खूप एक मोठा ग्रंथ आहे. आपला उद्दिष्ट होता की ग्रामगीतेशी गावातील लोकांना ओळख करून द्यायची आणि त्यावर चर्चा वाढवावी आणि ते पुस्तक, ते ग्रंथ गावाकडील लोकांनी वाचनास आणावे. शहरात गेलेल्या सुशिक्षित मंडळींनी त्यांनी आणि गावाबद्दलचं प्रेम, आपुलकी हे जपत ते अभ्यास करून आपण गावाकडची उद्योग कला, गावाकडच्या कच्च्या मालाला पक्का कसं करता येईल हा विचार करावा आणि ग्राम उन्नतीसाठी आपला हातभार लावावा हीच विनंती.